चला उशीर करू नका प्लीज. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला गेला होता. टॉस जिंकला होत्याने टीमनं आणि प्रथम षटक स्वीकारलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. एका बाजूला जर पाहिलं तर निंबुडा टीम, दोन्ही टीम बलाढ्य टीम आहेत. आपल्याला आदिवासी चषकामध्ये पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा आलेले तमाम रसिक क्रीडा नगरीचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. खास करून आपण आदिवासी चषक म्हटलं पर्व दुसऱ्या स्पर्धेचं मानाचं सन्मानाचं स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाले. तसंच आपण जर विचार केला 3 मान्यवर आपण पाहतो अशोक दादा वाघ, अविनाश दादा वाघ आणि राजाराम दादा चौधरी या 3 मानवांच्या हस्ते ही स्पर्धा पाहायला मिळाली. आदिवासी चषक नाईट रजनी शिंकला. खरं तर खूप सुंदर आयोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं आणि खूप चांगलं त्यांचं योगदान या स्पर्धेला लागलं गेलंय. खरं तर तिन्ही व्यक्तिमत्वांचा जर विचार केला तर दिलाची दिलदार माणूस पनवेल विभागामध्ये जर पाहिलं तर मालडुंग्या विभागामधले खरं तर दिलखुश करणारी ही स्पर्धा त्यांच्या 3 मान्यवरांच्या हस्ते केली गेली. आपण पाहतो या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळालंय. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. सामना चालू होते. पहिल्यांदाच आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती निलेश, तर गोलंदाज मारतो. आपण पाहतो गजानन, एक खूप अनुभव असलेला हा गोलंदाज आपण पाहतो चॅलेंजर दोदाने टीम कडनं. खरं तर या गोलंदाजाचा जर विचार केला तर यंदाच्या सीझन मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय आणि पहिले षटक आपण दोदाने टीम कडनं पाहतो. गजानन स्ट्राईक एंड वरती निलेश बॅटिंग करत असताना पहिला बॉल, पहिलाच बॉल. या पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर जोरदार अपील करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु थोडस यश कमी आहे आणि मात्र बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाही. बॉल निघून जातो यशच्या हातामध्ये. बॉल निघेल डॉट. खरं तर आपण विचार केला तर 4 षटकांची मॅच आहे. निंबोडा टीमला जर विचार केला तर 4 षटकामध्ये 40 ते 45 धावा येणं खूप गरजेचं आहे. खूप चांगली बॉलिंग करावं लागेल. एकीकडे जर पाहिलं तर धोदानी टीम फुलटॉस बॉल गॅप स्ट्रेकमध्ये चेंडूला फक्त दिशा दिल्यानंतर क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात एकदम कंप्लीट केली जाते आणि थोडस थ्रो खराब पाहायला मिळालाय परंतु एकच धाव मिळेल आणि एका धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते. वैयक्तिक संघाचं जर पाहिलं तर अकाउंट ओपन केलं बॅटिंग करत असताना निंबुडा टीम कडनं. स्ट्राईक एंड आपण पाहतोय कैलासला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. आपल्यासोबत स्कॉलरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आकाश शेळके, मानफॉर्म चिंचवली. त्याच्यानंतर मागच्या मॅच मध्ये त्यांचा आवाज ऐकला योगेश वाघ, खूप चांगला समालोचक आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अमलवीर मॅनफॉर्म वाघाची वाडी त्यांचा देखील आवाज ऐकायला मिळाला. पुन्हा एकदा पहा क्या गोलंदाजी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाही. बॉल निघून जातो यशच्या हातामध्ये. बॉल टिकेल डॉट. ओके नक्कीच आपण वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. जोरदार अपील पाहायचे काय घडलं जात आहे परंतु खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली दोन्ही टीम कडनं. आपण पाहतो गजानन. त्याच्यानंतर आयोजकांची एक सूचना आलेली आहे. सिगटचे सामने आपल्याला पाहायला मिळाले दुसऱ्या राऊंडची. त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंडची जर मॅच आपण पाहतोय दिनेश वाजेपूर या टीमला बाय मिळाली आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या राऊंडची पहिली मॅच असणार आहे गाडेश्वर संजय आणि कोशिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करते आमच्या व्यासपीठावरती या नाणेफेकीसाठी आणि 2 षटकांची मॅच असणार आहे. आयोजकांचा निर्णय. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतोय गाडेश्वर टीमचे कॅप्टन्स आणि कोशिवली टीमचे कॅप्टन्स या आमच्या व्यासपीठावरती टॉच विन करण्यासाठी. पहा क्या बात है, वा भाई वा. खरं तर कौतुक केलं पाहिजे. गोलंदाज आपण पाहतोय गजानन. पहा रिप्ले ऍक्शन पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला वाटतं बॉल बाहेरून जाणार परंतु कमबॅक केलाय गोलंदाजानं. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 1 धाव खर्च केली आहे. कमालीचं षटक राहिलंय. गजानन हा गोलंदाज पाहतो. मी मगाशी उल्लेख केला की यंदाच्या सीझन मध्ये खूप चांगली बॉलिंग आणि खूप चांगलं योगदान या खेळाडूचं राहिलंय. पहा थोडस बाहेरून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे होतात. व्हाईट बॉल एक आव्हान आणि मिळतील धावा 4 प्लस मिळतील धावा 5. व्हाईट प्लस 4 अशा मिळतील धावा 5 आणि या 5 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 6 या आकड्यावरती पोहोचले. आपण जर विचार केला तर खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली परंतु विचार केला थोडस खराब गोलंदाजी पाहायला मिळाले. गजानन हा गोलंदाज पाहतोय. टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेरून जाणारा चेंडू इथेच्या हातामधून बॉल निसटला आणि बॉल निघून गेला सीमा पार चौकार. या नशिबाच्या 5 धावा मिळालेत बॅटिंग करत असताना निंबोडा टीमला. गोलंदाज मार्कवरती तयार. पुन्हा एकदा गजानन क्रॉस द लाईन. फटका चांगलाय. ताकदीचा वापर. बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार चौकार.
बॉलवरती मात्र कैलासने मात्र मोठा प्रहार केला. बॅटच्या मधोमध बॉलला पकडला आणि बॉलला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 6 बिग सिक्स. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 12 या आकड्यावरती पोहोचले. बॅटिंग करत असताना निंबोडा टीमकडनं. निंबोडा टीमचा जर विचार केला तर कैलास एक घातक खेळाडू म्हटला तरी चालेल, कारण कैलासची एकदा बॅटिंग मी पाहिली आहे आणि ती बॅटिंग जर या मैदानामध्ये जर रंगली तर मात्र निंबोडा टीमचा टार्गेट खूप मोठा होऊ शकतो. एकीकडे जर पाहिलं तर धोदाने टीमला मात्र कमबॅक करावं लागेल बॉलिंगच्या जोरावरती, परंतु कमबॅक केलं. पहिले षटक संपले. धावसंख्या जर पाहिली तर 12च्या घरामध्ये पोहोचले. वैयक्तिक पहिले संघाचं दुसरं षटक. गोलंदाज मार्क करतोय आपण पाहतोय दिलीप जर म्हटला तर दोदानी टीमचा एक एक्सप्रेस गोलंदाज. यंदाच्या सीझन मध्ये हा देखील खेळाडूचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय. मात्र ह्या मॅच मध्ये खूप चांगला कमबॅक करावा लागेल दिलीप ह्या गोलंदाजाला. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण निलेश. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटच्या एनर्जी लागले जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला झाला. तो मैमै चालू आहे आणि इथं मात्र थोडंसं करा अपील पाहायला मिळाला आणि इथं एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावीने धावसंख्येत भर पडली जाते. 13 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाले. दुसरं षटक चालू असताना पहिल्याच बॉलवरती जर विचार केला तर एक धाव कंप्लीट केली गेली. गोलंदाज आपण पाहतो दिलीप. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो या कैलासला. कैलासच्या बॅटमधनं मोठे फटके येतील याच्यामध्ये शंका नाहीये, परंतु बॅटिंग करणं खूप गरजेचं आहे निंबोडा टीमला. 4 षटकांचे मॅच आहे. 4 षटकांमध्ये जर पाहिलं तर 45 ते 60 धावा येणं खूप गरजेचं आहे, कारण एकीकडे जर पाहिलं तर दोघांनी टीमकडे देखील बॅटिंग अटॅक खूप चांगला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. क्रॉस झाला आहे. वाह भाई वाह, क्या बात आहे. नो बॉल आणि इथं जर पाहिलं तर बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. आपण रिव्हल ऍक्शन पाहतो या स्क्रीन होते इकडे युनिटच्या माध्यमातून पहा. स्लो डिलिव्हरी टाकल्यानंतर टप्पा पडलाय आणि बॉलला मधोमध घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पहा स्क्रीनवरती कैलास फलंदाज बॉल मारला आणि मागे पडला आणि इथं मिळतील धावा 7 आणि या 7 धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 20 या आकड्यावरती पोहोचली गेली. हा मात्र विचार केला तर नो बॉलचा फ्रीट असेल. फ्रीटची संधी आहे आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय कैलासला सुवर्ण संधी आहे आणि त्याचा फायदा नक्कीच उचलेल, कारण कैलासचा मी मगाशी उल्लेख केला, कारण निंबोडा टीमचा एक स्टार खेळाडू म्हटलं तरी चालेल. कारण कैलासचा आपण पाहतोय त्याची बॉडी लँग्वेज जरी पाहिली तर मजबूत आहे आणि त्याचा रट्टा देखील मजबूत आहे, याच्यामध्ये शंका नाहीये. कमबॅक केलाय निंबोडा टीमचा एक कैलास. 5 बॉल 12 धावांवरती खेळतोय. गोलंदाज कधी तयार. यॉर्कर पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर लोंगा ब्लिझर मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा कॉल नाकार दिलाय आणि इथं खूप चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. दोघांनी टीमकडनं एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिले तर 21 स्कोर कार्डवरती पाहायला मिळाले. कमबॅक केला दोन्ही टीमने. एकीकडे जर पाहिलं तर निलेश आतापर्यंत 3 बॉल पेस केले, 2 धावांवरती खेळतोय. तर एकीकडे जर पाहिलं तर कैलास 6 बॉल मध्ये 13 धावांवरती खेळतोय. खूप चांगला कमबॅक केलाय निंबोडा टीमकडनं. तर एकीकडे दिलीप गोलंदाज पुन्हा एकदा तयार. क्रॉस झाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉलला ट्रॅव्हल केला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. मोठा फटका आल्यानंतर थोडासा कमबॅक केलाय गोलंदाजाने. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर निंबोडा टीमनं एक सिंगल डबलने प्राधान्य दिले आपल्या टीमसाठी. धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा स्कोर कार्डवरती. दुसऱ्या षटकातले जर पाहिलं तर अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 3 बॉल मध्ये एखादा जर मोठा फटका आला तर कमबॅक करेल बॅटिंग करत असताना निंबोडा टीम. 2 फलंदाज आपण पाहतो. एकाकडे जर पाहिलं तर कैलास ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला आणि कमबॅक केला आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची इनर इज आणि इथं पहिला धक्का बसतोय निंबोडा टीमला. फलंदाज बाद होईल कैलास. बॅक टू द आउट. डिंगडॉंग टीम धुतानी खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहे. नारायण चौधरी पोलीस पाटील गावचे आणि खरं तर समालोचन देखील खूप चांगलं. त्यांचा आवाज देखील आपण पाहतो, परंतु नक्कीच आपला त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. त्याच्यानंतर जर पाहिलं तर दत्ता बसमा पनवेलचा टायगर. खरं तर त्यांची टीम्स देखील पहिली मॅच जिंकलेत आणि ते अपेक्षा करत आहे का नेक्स्ट इनिंग मध्ये देखील आम्ही खूप चांगला परफॉर्मन्स करून. खरं तर बेल्या खरं तर खूप चांगलं योगदान राहिलंय, खूप चांगला परफॉर्मन्स राहिला त्या खेळाडूचा. त्याच्यानंतर प्रकाशने मात्र खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर मनोज चौधरी एक धोतानी गावचा एक स्मार्ट बॉय म्हटलं तरी चालेल, त्याच्यामध्ये हरकत नाहीये. आणि खरं तर त्यांची टीम्स खूप चांगला परफॉर्मन्स केलाय पहिल्या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील.
वळ्या मैदानाकडे आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपला. 22 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला. आतापर्यंत जर पाहिलं तर एक मोठा मासा गळ्याला लागलाय निबुडा टीमकडनं. पुन्हा एकदा पंचाचा इशारा आला आहे, नो बॉल, आणि इथं मिळतील धावा 2. आणि या 2 धावेने धावसंख्येत धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धावा आपण पाहतोय 24 धावा. आणि इथं मात्र अजून एक फ्री हिट असेल आणि स्ट्राईक एंडवरती असेल निलेशला नक्कीच आपण जर विचार केला तर गोलंदाज नक्कीच लोक 2 बॉल नो फेकल्यानंतर थोडस नाराज असेल गोलंदाज. आपण पाहतोय चॅलेंजर दोदानी टीम कडनं दिलीप. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय निलेश. फ्रीडची संधी आहे निबुडा टीमच्या फलंदाजाला. पहा फ्रेडचा बॉल होता, फायदा उचलता आला नाहीये. फेस गतीने बॉल टाकल्यानंतर बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क नाही, बॉल निघून जातो. यशिकच्या हातामध्ये बॉल निघेल. डॉट. कमालची गोलंदाजी राहिली आहे. थोडस खराब गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु बॅटिंग करत असताना निबुडा टीमचा निलेशला मात्र जागेवरती थांबवण्याचं काम केलंय. निलेशच्या जागी जर विचार केला तर कैलास जरी असता तर एखादा मोठा फटका पाहायला मिळाला असता. कमबॅक केलाय गोलंदाजानं. भाई वा, फुलटॉस बॉलचा फायदा उचललाय. निलेशच्या बॅट मध्ये येतोय एक दमदार बिग सिक्स. आला षटकाराच्या सैन्य धावसंख्येत जर पाहिली तर 30 या आकड्यावरती पोहोचले. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला जात आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीने जर धावसंख्या जर पाहिली तर 30 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे बॅटिंग करत असताना निबुडा टीम कडनं. अजूनही जर पाहिलं तर 12 बॉलचा खेळ बाकी आहे. अजूनही जर 12 बॉलमध्ये बॅटिंग करत असताना निबुडा टीमनं मात्र षटकार चौकारांचा डंका पिटला तर बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळेल. ते एकीकडे जर पाहिलं तर वैयक्तिक पहिले संघाचं 3रे षटक घेऊन येतो गोलंदाज. आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सूरज. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाते, परंतु पाहिजे काय घडलं जातं. पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत 31 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळालेत. खरं तर आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण विचार केला खास खरना माथेरानवरून. थँक्यू मनोज. त्याचनंतर अलेक्स बसमा धोदाणी जर कुठे असेल तर आपण लगेच स्टेजची रिपोर्टिंग करायची. पहा अलेक्स बसमा दुधानी गावचा एक चांगला खेळाडू आहे, तर आम्ही विनंती करू की आपण टेस्टशी संपर्क करायचे. पहा क्या बात आहे. इथं जर पाहिलं तर रनिंग द विकेट मिळतील धावा 2 आणि या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्या. 3रं षटक चालू असताना 2 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ बाकी असेल. अजूनही 4 बॉलमध्ये किती धावांचा टार्गेट सेट करेल. प्रथम बॅटिंग करत असताना निबुडा टीम. स्ट्राईक एंडवरती निलेश. गोलंदाजीवरती मार्कवर पुन्हा एकदा तयार सूरज. पुन्हा एकदा या पद्धतीचा बॉल फटका फसला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. इथं झेल सोडला जातो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल केला जातो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, परंतु मिळतील धावा 2 आणि या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत खास करून आपण जर विचार केला तर सोहम बसमा या स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्यांचे करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. कालच्या दिवसामध्ये जर पाहिला तर त्यांची टीम्स आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या टीम्स मध्ये जर विचार केला खास करून अजय बसमा देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगला सपोर्ट राहिलाय आणि आज आपण ज्या मॅचेस आपण चालू झाल्या त्या मॅचेस पासून त्यांचा सपोर्ट खूप चांगला राहिल्याने पंचच्या भूमिकेमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा कंप्लीट. दुसरीचा कॉल केला जातोय. तो मैच चालू आहे. टार्गेट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु मिळेल धाव 1 आणि एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळालाय. आतापर्यंत जर पाहिलं तर एक फलंदाज मैदानाच्या बाहेर पडलाय. बपन वाघ आणि महेंद्र वाघ खास करून पाण्याची सुविधा करताना खूप चांगलं सपोर्ट राहिलंय. त्यांचं करूया पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. खास करून आपण जर विचार केला ना तर पहिल्या रात्रीपासून तर शेवटच्या रात्रीपर्यंत त्यांचं खूप चांगलं सपोर्ट राहिलंय आदिवासी चषकामध्ये. मी त्यांचं दोन्ही मान्यवरांचं आणि दोन्ही व्यक्तिमत्व असतील त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वळिया मैदानाकडे 36 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळालेत. एक फलंदाज आतापर्यंत बाद. 3रं षटक चालू असताना 3रं षटकातला शेवटचा बॉल बाकी असेल. गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय सूरज. डिंगडॉंग टीम धुदानी. चॅलेंजर टीम धुदानी.
पुन्हा एकदा फटका फसला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकदा कंप्लीट केली जाते. दुसरीचा कॉल केला परंतु नाकार केला जातो. इथे एकाच धावेवरती समाधान मानलं जाईल आणि एका धावेने जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 संपलं जाते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 37 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्या. कमबॅक केला या टीम बॅटिंग करत असताना निंबोडा टीम कडनं. थँक्यू मनोज. त्याचनंतर आपण आपल्याला बॅनर्स पाहायला मिळाले. एकीकडे जर पाहिलं तर अशोक दादा वाघ, अविनाश दादा वाघ आणि राजाराम दादा चौधरी हे 3 मारव्यांच्या हस्ते ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि ह्या विभागामध्ये जर पाहिलं ना तर ही शेवटची नाईट रजनी शिंकला असेल, कारण पावसाचं तापमान तरी आलंच जवळच, परंतु त्यांचे प्रयत्न खूप चांगले राहिले. खरं तर खूप चांगला त्यांना सपोर्ट देखील मिळाला आणि खास करून त्यांची पूर्ण टीम्स, खरं तर त्यांना सपोर्ट केल्यानंतर पूर्ण टीमचं मी पुन्हा एकदा आदिवासी चषकामध्ये मी सर्व त्यांच्या सपोर्टरला मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. थँक्यू मनोज. त्याचनंतर वरोसी संघाचा संगणक अंकुश निरगुडा आणि त्याचनंतर फणसवाडी नेरळ संघाचा संगणक आपण आयोजकांशी लगेच संपर्क करायचे पहा. वरोसी संघाचा संगणक आणि फणसवाडी नेरळ या दोन्ही संघाच्या संगणकाला मी प्रेमाची विनंती करतोय की आपण लगेच आयोजकांशी संपर्क करायचे. आमचे मुख्य आयोजक आदरणीय अविवाग, त्याचनंतर अशोकजी वाघ आणि राजारामदादा चौधरी या स्पर्धेचे सर्व आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याशी आपण लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. थँक्यू सो मच अमोल सर. 37 धावा स्कोर कार्ड होते पाहायला मिळालं. पहिलाच बॉल जोरदार अपील, पाहिजे काय घडलं जातं, धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. इथे एक धाव कंप्लीट, त्याचं क्रा अपील पाहायला मिळाले. तो महिमा चालू आहे, थ्रू थोडंसं पाहायला मिळालाय आणि ते जर पाहिलं तर बघता बघता 2 धावा कंप्लीट केली जातात. थँक्यू मनोज. तर गाडेश्वर संघाचा संगणक आणि कुशिवली संघाचा संगणक दिलीप भगत, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची पहा. चेक बोलण्यात गाडेश्वर संघ बुधाजी चौधरीचा संघ आणि त्याच्या अगेन्स्ट कुशिवली दिलीप भगतचा संघ, या 2 संघांमध्ये एक ताकदवार युद्ध. दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस करण्यासाठी लगेच रिपोर्टिंग करा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया द वॉइस ऑफ माथेरान मनोजी पासल यांचा आवाज. क्या बात आहे, फटका चांगला आहे, बोलला पाठवलाय सीमा रेषा पार पार पार. हरीच्या बॅट मध्ये येतोय एक दमदार 6. संघाला आमंत्रित केले पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचं. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारल्यानंतर फटका फसला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, परंतु झेल सोडला जातोय आणि इथं जर पाहिलं तर पाहता पाहता जर पाहिलं तर 2 धावा इथं कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 47च्या घरामध्ये पोहोचली गेली प्रथम बॅटिंग करत असताना निबोडा टीम कडनं. एकीकडे जर पाहिलं तर 7 बॉल मध्ये 11 धावांवरती खेळतोय फलंदाज आपण पाहता नरेशला, तर दुसरीकडे जर पाहिलं तर 9 बॉल 14 वरती खेळतोय निलेश. हे 2 फलंदाज क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. धाव घेण्याचा प्रयत्न तो मैमाई चालू आहे, परंतु पायचं काय घडलं जातंय. आणि इथं जर पाहिलं तर फलंदाज होईल बाद आणि अजून एक धक्का बसेल निंबोडा टीमला.
फलंदाज हरेश बॅक टू द डगआउट. खरं तर आपण परंतु कमबॅक केला या धोताने टीमनं. चला स्पीडअप करा दोन्ही टीमला मी विनंती करतोय. आपण जर शेवटच्या षटकातला जर विचार केला तर अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. 2 बॉलमध्ये अजूनही जर एखादा मोठा फटका आला तर बॅटिंग करत असताना निंबुडा टीमची धावसंख्या खूप चांगली पाहायला मिळेल. टार्गेट सेट केलाय 40 ते 45 धावांचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु आता जर पाहिलं तर 47 धावा स्कोरकार्डवरती पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर पडलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय आपण अवी स्ट्राईक एंड वरती. अवीच्या बॅट मधनं जर एखादा मोठा फटका आला तर कमबॅक करेल बॅटिंग करत असताना निंबोडा टीमकडनं. खास करून आज मला सपोर्ट खूप चांगला मिळालाय समालोचक वाघाची वाडीचे एक गोलंदाज अमोलवीरकडनं. पुन्हा एकदा पहा टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. बॉल निघून जातोय. इथिकच्या हातामध्ये बॉल निघेल डॉट. किरण आहे. किरण जर पाहिलं तर किरण एक देखील चांगला गोलंदाज आहे दोन्ही टीमकडनं. सातत्याने जर आपण विचार केला तर बॉडी लँग्वेज खूप चांगले पाहायला मिळाले आणि एक डॅसिंग बॉय आपल्याला पाहायला मिळालंय दोन्ही टीमकडनं. किरण गोलंदाजीवरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल या बॉलवरती काय घडणार हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क करते पुन्हा एकदा या क्रॉस झाला आहे ना. गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा कंप्लीट दुसरीचा कॉल केला जातोय. थोडंसं खराब थ्रो पाहायला मिळालाय आणि तो दुसरी धाव सुद्धा पूर्ण तिसरीची मांग केली जाते आणि ते मिळतील धावा फक्त आणि फक्त 2. आणि या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 49 येणारे 24 बॉल मध्ये 50 धावांचा पल्ला गाठायचा नेक्स्ट इनिंग मध्ये दोन्ही टीमला. तर लगेच थोडंसं स्पीडअप कर. त्याच्यानंतर जर पाहिलं तर चिंचवली गावचे एक समुद्र आवाज आकाश शेलके मॅनफॉर्म चिंचवली. खरं तर आज आमच्यासोबत स्कोरच्या भूमिकेमध्ये देखील ते आम्हाला सपोर्ट करतात. त्याच्यानंतर अमोलवीर मॅनफॉर्म वाघाची वाडी पनवेल विभागामधला एक गोलंदाज आवाज ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. आणि दोदानी गावचे एक पोलीस पाटील असतील नारायण चौधरी ते देखील समोरच्या भूमिकेमध्ये काही क्षणामध्ये जोडले जातील. त्याच्यानंतर वरसे गावचा एक गोलंदाज आवाज खरं तर हिंदी मराठी समालोचक अंकुश निरगुडा. खरं तर त्यांचा देखील आवाज आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला. खूप चांगला सपोर्ट मिळालाय आदिवासी चषकामध्ये. खास करून मान्यवर आपण पाहतोय खरं तर प्रेक्षकांची आलोचना करते आणि खास करून मान्यवरांनी खूप या स्पर्धेला वेळात वेळ काढून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले आणि त्यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून खरं तर प्रेक्षक वर्ग अजूनही या लाईव्ह बघत असतील त्यांचंही मी करेन आदिवासी चषकामध्ये तुमचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला दोन्ही टीमचे 2 फलंदाज लगेच मैदानामध्ये उशीर करू नका. येणारे 24 बॉल मध्ये 50 धावांचा पल्ला गाठायचा बॅटिंग करत असताना दोन्ही टीमला मात्र बॅटिंग करणं खूप गरजेचं आहे. 24 बॉल 50 धावा कमबॅक करावं लागेल दोन्ही टीमला. कोणाचं नशीब असेल पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्याचं. एकीकडे पाहत आहे मोठा टीम तर दुसरीकडे जर पाहिलं तर दोन्ही टीमला देऊया पुन्हा एकदा शुभेच्छा. खरं तर सलग 6वी रात्र पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहत होतो. अजय बसमा मॅन फ्रॉम माथेरान. एकीकडे जर पाहिलं तर हरेश दोरे मॅन फ्रॉम नेरल फणसवाडी गावचा एक खूप चांगला व्यक्तिमत्व. आणि आता थोडंसं चेंजअप असेल पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण अवी वाघ मॅन फ्रॉम वाघाची वाडी एक स्टार खेळाडू. टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक जर विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये मोठं नाव कोरलंय अविनाश वाघनं आणि तो आयोजक असेल आणि खास करून त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्यांच्यासोबत आपण पाहतोय राजाराम दादा चौधरी आणि त्याच्यानंतर अशोक दादा वाघ या 3 मान्यवरांच्या हस्ते ही स्पर्धा पाहायला मिळाली. शेवटची रात्र
आणि शेवटच्या रात्रीमध्ये खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळाली आणि खरं तर एन्जॉय घेत आहे या स्पर्धेचं पुन्हा प्रेक्षक त्यांचंही करूया पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. खास करून आपण पाहतो वाजे गावचा एक गोल्डन मॅन आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर बैलगाडी शर्यतीचे मालक वर्गेश भाई खैर ते देखील त्यांची टीम्स असल्यामुळे ते स्पर्धेचा आनंद घेत असतील. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचंही करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर बंटी भगत कुठे असतील त्यांना विनंती करते व्यासपीठावरती संपर्क साधा. ओले मैदानाकडे पहिला बॉल पहिलाच बॉल चुकीला माफी नाही. डेंग्या फटीतून बॉल निघून जातोय. पंचायत नो बॉल जातोय सीमा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा 5. बिग 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 चौकार नशिबाचा चौकार. टीम कडून रोहन 5 धावा वैयक्तिक संघाचा अकाउंट ओपन केलंय धोताने टीम कडनं. पहा बॉल फेकल्यानंतर बॅटला सुद्धा बॉल लागला नाही. 2 खेळाडूच्या मधून बॉल निघून गेला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फटका फसला जातोय परंतु तुत्तू मै मै तुत्तू मै मै तुत्तू मै मै तुत्तू मै मै आणि ते जर पाहिलं तर चेक केला जाईल. पहा टेलिकास्ट च्या माध्यमातून पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर फ्रीडचा बोल होता परंतु इथं धोका आहे दोघांनी टीमच्या खेळाडूला. कॅच खूप सुंदर पाहायला मिळाली. त्याच्यानंतर थ्रो केल्यानंतर आपण पाहतो स्क्रीनवरती बॉल फेकल्यानंतर कीपरच्या हातामध्ये बॉल पडल्यानंतर थोडस धोकादायक आहे दोघांनी टीमला. पहा काय टेलिकास्ट पाहायला मिळालाय. इथं फलंदाज होईल बॅट अहोळ मध्ये आहे आणि पहिला धक्का बसतोय. हॅलो याच नंतर सामना आपल्याला पाहायला मिळणाऱ्या कुशिवली संघ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करणारा गाडेश्वर संघ. दोन्ही संघांनी स्टेजच्या उजव्या बाजूला रेडे राहायचे पहा. ठीक आहे आपण पुन्हा एकदा चेक करूया. आमच्या एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पाहतोय आपण चेक करतोय. पहा काय स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाले. रिप्लाय अक्षर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळाले. बॉल निर्धाव बॉल आहे. परफेक्ट बॉल टाकला होता आणि त्याच्यानंतर रनआउटच्या स्वरूपात एक धक्का बसलाय दोघांनी टीमला. फलंदाज बाद होईल सूरज आणि इथं धावसंख्या जर पाहिली तर 5 या आकड्यावरती पोहोचले. बॅटिंग करत असताना दोघांनी टीम नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो दिलीपला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. हे बघा रिव्ह्यू घ्यायचं असेल तर 5 सेकंदाच्या आतमध्ये रिव्ह्यू घ्या. 5 सेकंद झाल्यानंतर रिव्ह्यू घेणार नाहीये याच्यामध्ये लक्ष द्या पूर्ण टीम्सनं. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क नाहीये. पेस गतीने बॉल टाकल्यानंतर फलंदाजाला जागेवरती थांबवलंय. दिलीप हा फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंडवरती. खरं तर आपल्याला ही लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय आणि या लाईव्ह टेलिकास्ट मध्ये जर विचार केला तर खरं तर पूर्ण त्यांची टीम्स खरं तर रात्रभर झोपत नाहीये. खास करून जर विचार केला तर लाईव्ह टेलिकास्ट म्हटल्यानंतर त्यांना कोणाने कोणा पकडणं खूप महत्वाचं आहे. कारण लाईव्ह टेलिकास्ट एखादा जर बॉल जरी नो किंवा व्हाईट किंवा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये असला परंतु त्यांची पूर्ण टीम्स खूप चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॅट्समॅन बोलता काही संपर्क नाहीये. पंच आमच्याकडे होता व्हाईट बॉल आणि अजून एक मिळेल नशिबाचा चौकार. इकडून मिळतील धावा 5 आणि या 5 धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 10 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. बॅटिंग करत असताना दोघांनी टीम आपण जर विचार केला तर रोहन थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाले लिंबोडा टीम कडनं. चला स्पीडअप करा उशीर करू नका कारण आपल्याला अजून मॅचेस भरपूर खेळायचे. त्यामुळे मी लिंबोडा टीमला विनंती करतोय थोडं सहकार्य करा आणि लगेच सामना चालू करा. काय उशीर करू नका कारण आपल्याला आजची रात्रामध्ये आपल्याला पूर्ण मॅचेस पूर्ण कव्हर करायचे. त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा पूर्ण टीम्सला मी बोलतोय.
आतापर्यंत जर पाहिलं तर 2 बॉलचा खेळ संपला, 10 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला. आतापर्यंत जर पाहिलं तर एक फलंदाज मैदानाच्या बाहेर पडला गेलाय, कमबॅक केलाय या दोघांनी टीमनं. तर एकीकडे जर पाहिलं तर रोहन हिची गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळाली. गोलंदाज करते तयार, याकर पद्धतीचा गोल, दांडी 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 गोल, आणि इथं अजून एक धक्का बसेल दोघांनी टीमला. दिलीप बॅक टू द डगआउट. तर फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलंय गोलंदाज रोहन. हा गोलंदाज पाहतोय निंबोडा टीम कडनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय आपण नारायणला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिले षटक म्हटलं तर 10 धावा स्कोर कार्डवरती पाहिले. 2 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या बाहेर पडलेत. स्ट्राईक एंडवरती नारायणला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. विचार केला तर आज आपल्यासोबत खूप चांगलं योगदान आणि खूप चांगलं सपोर्ट पूर्ण टीम्सला पाहायला मिळालंय. खास करून कॉमेंटेटर असतील, त्याच्यानंतर आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून त्यांची पूर्ण टीम्स, त्याच्यानंतर आपले जनरेटर त्यांची पूर्ण टीम्स असेल. खास करून वातावरणावरून त्यांना सेटअप त्यांचं पूर्ण आपल्याला पाहायला मिळालंय. खरं तर त्यांचं देखील खूप चांगलं सपोर्ट आहे सलग 6वी रात्र. आणि खरं तर आपण विचार केला लक्षाबाई पूर्ण त्यांचा आपल्याला सेटअप पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. त्यांचे करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, शतरक्षक आहे तिथे तैनात, चुकी करणार नाही. टीम आहे निंबोडा आणि इथं अजून एक धक्का बसेल दोन टीमला. फलंदाज बाद होईल, आल्या मात्र माघारी परतावला जाते. अजून एक धक्का बसेल दोन टीमला. नारायण बॅट होतं पावेला. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर 11 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला. पहिले षटक आपण पाहतो या रोहन खराब बॉल फेकल्यानंतर कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. खराब बॉल फेकल्यानंतर थोडंसं आपल्या जे गोलंदाजी खराब केली होती त्याच्यानंतर त्यांनी कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. पैसा वसूल केलाय त्यांनी त्यांच्या टीमसाठी. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपला, 11 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला. 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो या किशन कृष्णा पारधी. एक दोघांनी टीमचा जर म्हटलं तर एक चांगला समालोचक आहे आणि आज आपल्याला तो स्ट्राईक एंडवरती पाहतोय. कृष्णाला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. 50 धावांचा पल्ला गाठायचा. अजून 20 बॉल मध्ये जर पाहिलं तर 41 धावांचा पल्ला गाठायचा दोघांनी टीमला. पेस गतीने बॉल टाकल्यानंतर अजून एक मिळेल नशिबाचा दमदार चौकार. मिळतील धावा 4. क्षेत्ररक्षकांनी थोडीशी केलेली चुका आणि हे चौकार तुम्हाला नंतर कदाचित महाग पडू शकतो. धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधला क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटची एनर्जी लागण्याचा प्रयत्न केलाय. तिथपर्यंत मिळेल धाव 1 आणि त्या लेगबायच्या स्वरूपात मिळेल धाव 1 आणि षटक क्रमांक पहिले संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला. 3 गडी मैदानाच्या बाहेर. धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाले. 3 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या बाहेर पडलेत. तर पाहिजे वैयक्तिक पहिल्यांदा संघाचं दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये असणार निंबोडा टीम कडे हे देखील आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. चला पंचांनी विनंती करतो, नो टाइमपास, नो झंझट आणि पटकन उरका.
क्या बात आहे, पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलाय, सीमा पारला पाठवला कृष्णाच्या बॅट मधून येतोय एक दमदार दमदार चौकार, मिळतील धावा 4. क्या बात आहे. आमचे मोर्या डीजे मास्टर थोडस जोरावलेत असं वाटतं मला, कारण अशी गीतं वाजवली, अशी डीजेच्या माध्यमातून चांगले संगीत वाजले ना, तसं बॅट्समनला जोर येणार याच्यामध्ये शंका नाहीये. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन लॉक प्लेजर मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो, दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरीचा कॉल केला जातो, थोडंसं कराम फील्ड फायर मला, दुसरी धाव कंप्लीट. 2 धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जर पाहिली तर दाखल करते धावा आपल्याला पाहायला मिळाले, तर 22 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाले. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 फलंदाज बाद, स्ट्राईक एंड होते पाहतोय आपण कृष्णा, ज्याच्या बॅट पण एक चौकार पाहायला मिळालाय, कमबॅक केलाय या दोन्ही टीमना. अजूनही जर पाहिलं तर येणारे सर्व बॉल मध्ये 28 धावींची गरज, बॅटिंग करत असताना दोन्ही टीमला मात्र खूप चांगली कामगिरी करावं लागेल. कोणाचं नशीब असेल, पुढच्या फेरीमध्ये कोण दाखल होणार याच्यावरती नजरा. पुन्हा एकदा लॉंग प्लेजर मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरीचा पुन्हा एकदा कॉल केला जातो, इथं मैमाई चालू आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातो, तिथपर्यंत मिळतील धावा 2 आणि या 2 धावीत पुन्हा एकदा धावसंख्येत भर. 24 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळालेत बॅटिंग करत असताना दोन्ही टीमकडनं. येणारे 15 बॉल मध्ये 26 धावींची गरज दोन्ही टीमला. दोन्ही टीमकडे मॅच आहे, एखादा मोठा फटका पाहायला मिळाला तर मॅचचा चित्र बदलू शकतो बॅटिंग करत असताना दोन्ही टीम, आणि एखादा जर गोलंदाजीने जर विकेट काढली तर मोठा धक्का बसू शकतो दोन्ही टीमला. गोलंदाजी करते तयार. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बोलतो काही संपर्क नाहीये, पंच आमच्याकडे होता, थोडंसं बाहेरून जाणार चेंडू, व्हाईट बॉल, एक अव्वंतर धावने धावसंख्येत जर पाहिली तर 25 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळालेत. निलेश हा गोलंदाज पाहतो निंबोडा टीम कडनं, कारण निंबोडा टीमचा जर विचार केला तर कैलासची थोडंसं बॅटिंग खूप कमी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मोठा फटका फसला जातोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे त्याच्यात पाहायचं काय घडलं जातंय, आणि तसं पाजेल सोडला जातोय आणि तिथपर्यंत मिळतील धावा 2. आणि या 2 धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत जर पाहिली तर स्कोर कार्डवरती पाहायला मिळाले 27 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाले. क्या बात आहे, मोठे फटके येत नाही, परंतु दोन्ही टीम सिंगल डबल प्राधान्य दिलंय आपल्या टीमसाठी, कमबॅक केलाय दोन्ही टीमनं. पहा स्क्रीनवरती आपण पाहतो रिप्ले ऍक्शन. क्या बात आहे. खरं तर आई इकडे इव्हेंटची माध्यमातून जर आपण मी उल्लेख करतो, खरं तर पहिल्या रात्रीपासून खरं तर खूप चांगला क्लिअरिटी आपल्या त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉलला ट्रॅव्हल केला जातो, एकदा कंप्लीट केली जाते, दुसरीचा कॉल केला जातो, डोक्याची घंटा, परंतु इथं रायडर सेट, अजून मिळतील धावा 2. आणि या 2 धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत जर पाहिली तर 29 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकातलं जर पाहिलं तर शेवटचा बॉल असेल, या बॉलवरती एखादा मोठा फटकाला तर कमबॅक करेल. खरं तर आपण जर विचार केला तर कृष्णाने कमालीची बॅटिंग केली आहे आतापर्यंत, जर पाहिलं तर 7 बॉल मध्ये 16 धावा करतो, चांगली बॅटिंग पाहायला मिळाले कृष्णाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने बॉलला फक्त दिशा दिल्यानंतर गॅप क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं जातं, तिथे मिळेल धाव 1. आणि एका धावेने जर विचार केला तर षटक क्रमांक 2 संपलं जाते. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 30 या आकड्यावरती पोहोचले. येणारे 12 बॉल 20 धावा, कमालची बॅटिंग राहिली आहे दोन्ही टीमचा. कृष्णा खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. वीस धावांची गरज, दोन्ही टीमकडे मॅच आहे, दोन्ही टीमला मेहनत करणं खूप गरजेचं आहे. तो मैमाई चालू आहे, कोणाचं नशीब असणार पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्याचं. क्या बात आहे.
गोलंदाजीवरती आपण पाहतो या निंबोडा टीम कडनं कैलास, ज्याच्या बातम्यानं पाहिलं तर एक मोठा षटकार पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर तिसरं षटक कैलासवरती आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो कृष्णा, ज्याची बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली. पहा फक्त बॅटची येणारी ऑप्शन मध्ये चेंडूला फक्त दिशा दिल्यानंतर बॉल थांबणार नाही, बॉल निघून जातो, जिंका पट्टीतून बॉल जातो सीमा पार, चौकार मिळतील धावा 4. विजय चौकाराच्या सैन्य धावसंख्येत 34 धावा स्कोर वरती पाहायला मिळाला. कैलासच्या गोलंदाजीवरती जर पाहिलं तर पहिल्यावरती आक्रमण केलं कृष्णानं, काय बॅटिंग करते, 21 धावांवरती पाहायला मिळालंय. 9 बॉल मध्ये 21 धावांवरती खेळतोय, कमालची बॅटिंग राहिली आहे. पहा थोडासा चेंजेस केलाय, नाव आहे कैलास, निंबोडा टीमचा एक एक्सप्रेस गोलंदाज. पहिल्या बॉलवरती मार खाल्ल्यानंतर थोडासा कमबॅक केलाय, टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाही, बॉल निघून जातो यशच्या हातामध्ये, बॉल निघेल डॉट. गोलंदाजी मार्क होते पुन्हा एकदा तयार. कैलास स्ट्राईक एंडवरती कृष्णा, खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा त्याच गतीने बॉल टाकल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाही, बॉल निघून जातो पुन्हा एकदा इष्टच्या हातामध्ये, अजून एक बॉल निघेल डॉट. कैलास आहे, पॉवर आहे आणि कैलासच्या नावाचा एक निंबोडा टीमचा दबदबा आहे. क्या बात आहे. इस तर कैलासची ओळख आहे निंबोडा टीमचा, एक रन मशीन म्हटली तरी चालेल, हरकत नाहीये. कृष्णासारख्या फलंदाजाला जागेवरती थांबवण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा टप्पा पाडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाही, थोडंसं क्रॉपफील्ड पाहायला मिळालंय आणि एक छोटी दागुण्यात यशस्वी ठरलंय. आणि इथं जर पाहिलं तर आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 15 धावांची गरज, अजूनही बॉल शिल्लक असतील 8. स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण रमेशला मात्र एखादा मोठा फटका मारावा लागेल. रमेश जर पाहिलं तर थोडस यंदाच्या सीझन मध्ये ना थोडस कमी फॉर्म मध्ये आहे, कारण त्यांनी थोडीशी त्याची लाईफ जर पाहिली तर जॉबचा विचार केलाय आणि खरं तर खूप चांगला त्यांना जॉब देखील मिळालाय. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये खूप प्रेम आहे त्यांचं. पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाहीये आणि बॉल निघून जातो, अजून एक बॉल निघेल डॉट. 7 बॉल 15 धावा, 15 धावा 7 बॉल, समीकरण आहे दोन्ही टीमकडे. परंतु आपण जर विचार केला ना तर कैलासने कमबॅक केलाय. तिसऱ्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची गरज होती, परंतु फलंदाजाला जागेवरती थांबवण्याचं काम केलंय कैलास. हा गोलंदाज पाहतोय निंबोडा टीम कडनं, कमबॅक केलाय कैलासनं. गोलंदाज मार्क पण एकदा तयार. क्रॉस लाईन, वा भाई वा, क्या बात आहे. इथं षटक क्रमांक 3 संपलं जाते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा स्कोर कावरती पाहायला मिळालाय. बॅटिंग करत असताना दोन टीम, येणारे बॉल शिल्लक असतील 6 बॉल मध्ये 15 धावा. अजूनही दोन्ही टीम कडे जर पाहिलं तर दोन्ही टीमच्या नाही मॅच आहे दोन्ही टीम कडे, कमबॅक करावं लागेल दोन्ही टीमला. चला स्पीडअप करा निंबोडा टीम, स्पीडअप करा प्लीज. याच्यानंतर जी मॅच असणार आहे ती मॅच लगेच रेडी राहा, उशीर करू नका आणि ती मॅच 2 षटकाची असणार आहे, त्याच्यावरती लक्ष असू द्या. थँक्यू मनोज. कुशली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा गाडेश्वर संघ, दोन्ही संघाला मी प्रेमाची विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठाच्या उजव्या साईडला येऊन थांबायचे. सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरायचे. शेवटचं षटक आपण पाहतो निंबोडा टीमकडनं अतिश गोलंदाजी मार्कावरती कैलासने त्यांनी याच्यावरती विश्वास ठेवून गोलंदाजी दिली. 6 बॉल 15 धावांची गरज. एकीकडे पाहतोय रमेशला तर दुसरीकडे पाहतोय आपण कृष्णाला. हे 2 फलंदाज आपण पाहतोय दोन्ही टीम कडनं. स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण कृष्णाला मात्र बॅटिंग करावं लागेल. एखादा मोठा फटका आला तर बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळेल दोन्ही टीम कडनं. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर पंच आमच्याकडे होता, थोडस बाहेर जाणं चेंडू, व्हाईट बॉल. 51 धाव, 51 धावांनी 36 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला. 6 बॉल 14 धावा मॅच आहे. एखादा मोठा फटका आला तर मॅचचं चित्र बदलू शकतो आणि एखादा बॉल जर डॉट आला तर मात्र बॅटिंग करत असताना दोन्ही टीमच्या फलंदाजावरती थोडीशी दडपण असणार. कमबॅक करावं लागेल दोन्ही टीमला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार. मोठा फटका तर आलाय, तक्तीचा वापर केलाय, टायमिंग चुकीचा, क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना चुकी करणार नाहीये. कैलास आहे सतत संघटक निंबोडा टीमचा आणि त्या एक मोठा धक्का बसत होता टीमला. कृष्णा बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. कृष्णाने खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, खूप चांगला प्रयत्न केला, परंतु थोडस ह्या बॉल जर मोठा फटका आला असता ताकद थोडीशी चांगली पाहायला मिळाली असती, त्याने
टायमिंग थोडा चांगला असता तर बॉल नक्कीच सीमापार षटकार गेला होता, परंतु बॉलिंग आपण पाहिली तर खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली निंबोडा टीम कडनं. शेवटच्या षटकातला जर विचार केला तर 5 बॉलचा खेळ, बाकी 5 बॉलमध्ये जर पाहिलं तर अजूनही 14 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो दोदानी टीम कडनं किरणच्या मध्ये देखील क्षमता आहे मोठ्या फटक्यांची, कारण किरणची देखील बॅटिंग मी पाहिली आहे भरपूर वेळा, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो ना आयुष्याला कंटाळत नाहीये, थांबतो, दहशत घेतो आणि पुन्हा एकदा तोच दरार आणि तोच दबदबा आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि किरणच्या बॅट मधला लॉंग ऑफ लेझर मध्ये बॉल ट्रॅव्हल केला जातो, तिथपर्यंत जर पाहिलं तर 3 धावा इथं कंप्लीट केले गेलेत आणि या 3 धावांनी धावसंख्येवर धावसंख्या जर पाहिली तर 39 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल. 4 बॉल 11 धावा, 4 बॉल 11 धावा. कमबॅक आहे रे, दोन्ही टीम मेहनत करताय, परंतु कोणाचं नशीब असणार, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाणार याच्यामध्ये शंका नाहीये. कमबॅक केलाय दोन्ही टीमनं. एकीकडे जर पाहिलं तर बॉलिंग अटॅक खूप चांगला पाहायला मिळाला, तर दुसरीकडे जर पाहिलं तर स्ट्राईक वरती पाहतो आपण रमेशला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल, कारण रमेश जर पाहिलं तर बॅटिंग अटॅक खूप चांगला आहे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय, परंतु ह्या मॅच मध्ये मात्र स्वप्न जर जिंकायचं असेल तर प्रयत्न करावा लागेल. पहा टप्पा पडल्यानंतर बॅटचा बॉलचा काही संपर्क नाहीये, धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं निंबोडा टीमकडनं. बॉल निघेल डॉट. 3 बॉल 11 धावा, 11 धावा 3 बॉल. समीकरण आहे दोन्ही टीमकडे अजूनही, या बॉलवरती निर्णायक असेल, कारण हा बॉल जर मोठा फटका आला तर थोडस सोपं असेल बॅटिंग करत असताना दोधानी टीमकडे. ही मॅच संपल्यानंतर लगेच नेक्स्ट मॅच रेडी राहायचंय, उशीर करू नका, कारण आपल्याकडे टायमिंग खूप कमी आहे. आपल्याला फायनलची मॅच आहे, फायनलच्या दिवशी जर पाहिलं तर पूर्ण स्पर्धा आपल्याला पार पाडायची आणि खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. खास करून जर पाहिलं तर अविदादा वाघ, अशोकदादा वाघ, राजाराम दादा चौधरी, खरं तर या 3 मान्यवरांच्या हस्ते ही स्पर्धा पाहायला मिळाली. मानाची सन्मानाची स्पर्धा खरं तर ऐकून युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे. खरं तर युट्यूब मध्ये जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचंही करूया पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर तुत्तू मैमै चालू, धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि इथं जर पाहिलं तर 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्येत भर पडली जाते. 40 धावा स्कोरवरती पाहायला मिळाल. 2 बॉल आणि 10 धावा, म्हटलं 1 षटकार आणि 1 चौकार, दोन्ही मोठे फटके मारायला लागतील. खरं तर आपण पाहतोय दिवस रात्र दुसरा, गोल्डन चषक 2024 आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली. पुन्हा एकदा कॅरफिटच्या साईडने बॉलला ट्रॅव्हल केला जातो, गावश्रीमध्ये चेंडूला ढकलला जातो, एकदा कंप्लेंट दुसरीचा कॉल केला जातो. डोक्याची घंटा इथं चुकी करणार नाहीये आणि इथं मला वाटतं दोघांनी टीमनं सामना थोडस सोडून दिलेला आहे, कारण विचार केला तर कमबॅक केला गोलंदाजीच्या जोरावरती निंबोडा टीमकडनं. 1 बॉल 9 धावांची गरज. चला स्पीडअप करा. नवीन फलंदाज आपण पाहतोय दोघांनी टीमचा राजाराम जर पहिला उतरला असता तर कमबॅक केला होता, परंतु नशिबाची साथ आहे. 1 बॉल 9 धावांची गरज. गोलंदाज मारतो पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज दोघांनी टीम कडनं किरण. 1 बॉल 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु पाहायचं काय घडलं जातं. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथं सामना जिंकलाय निंबोडा टीमनं. हाडलं का टीम दोधानी. दोन्ही टीमचं करूया मनपूर्वक हार्दिक कौतुक.